Hello everyone, welcome to Future Pro Education. New India Assurance Company Limited, the NIACL यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे एओच्या ज्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्याची जी जाहिरात आहे ती डिटेलमध्ये आज आपण बघणार आहोत. सो ही जी रिक्रुटमेंट आहे ही 300 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी आहे. सो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ही जनरलिस्टसाठी आहे, म्हणजे कोणीही यासाठी कुठल्याही बॅकग्राऊंडचं अप्लाय करू शकतं. यामध्ये स्पेशालिस्ट देखील असतात. जर तुमचं स्पेशालिस्ट जे काही तिथं मेन्शन केलेले असतात, फायनान्स असेल, HR असेल किंवा बाकीचे जे स्पेशालिस्ट ऑफिसर्स असतील त्याच्यासाठी वेगळी असते आणि ही आपले 300 जनरलिस्टसाठीची रिक्रुटमेंट आहे. तर याचे डिटेल्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर न्यू इंडिया ॲश्युरन्स ही सरकारी कंपनी आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पब्लिक सेक्टर कंपनी आहे. जनरल इन्शुरन्सची कंपनी आहे, लाईफ इन्शुरन्सची नाही. आणि जनरली न्यू इंडिया ॲश्युरन्स किंवा युनायटेड इंडिया इन्शुरन्स हे जे इन्शुरन्सवाले जॉब आहेत, इवन LICचे जे OOची असेल किंवा असिस्टंटची, इन्शुरन्स जॉब सेक्टरमध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन सगळ्यात जास्त आहे. त्यामुळं बँकेमध्ये जे ऑलरेडी वर्किंग आहेत ते देखील या रिक्रुटमेंटला अप्लाय करणार आहे. बँकिंगपेक्षा कितीतरी जास्त जॉब सॅटिस्फॅक्शन तुम्हाला इथं इन्शुरन्स सेक्टरमध्ये मिळतं. कारण याचं जॉब प्रोफाईलच तसं आहे, कारण इथं तुम्ही डायरेक्ट कस्टमरशी डील करत नाही. तुमचं डीलिंग हे जास्तीत जास्त एजंटसोबत असतं. त्यामुळे इथं एक जॉब सॅटिस्फॅक्शन आहे. त्याचबरोबर सॅटर्डे संडे तुम्हाला ऑफ देखील मिळतो आणि बाकीचे बरेचसे बेनिफिट तुम्हाला इथं ॲज कम्पेअर टू बँकिंग सेक्टर मिळतात. आणि बँकिंगचा आणि याचा सिलेबस तर सेमच आहे, तो आपण डिटेलमध्ये पुढे बघूया. तर वॅकन्सीज ज्या आहेत ह्या 300 वॅकन्सीज आहेत. ह्या ऑल इंडिया लेवलला वॅकन्सीज आहेत. यामध्ये तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज वॅकन्सी देखील आहेत. अनरिझर्वसाठी 121 आणि बाकीच्या ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी आहे. पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी देखील या ठिकाणी वॅकन्सीज अवेलेबल आहेत. तर यानंतर इम्पॉर्टंट जे पॉइंट्स आहेत हे आपण चेक करूया. ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 1 ते 21 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये टेंटेटिव्ह दिलेलं आहे, ऑक्टोबरमध्ये एक्झाम होणार. अजून डेट तर फिक्स नाही झालेली याची. फेज 1 म्हणजे प्रिलिम आणि फेज 2 म्हणजेच आपली मेन्स ही नोव्हेंबरमध्ये होणार आहे. सो ज्या अपकमिंग तुमच्या एक्झाम्स आहेत ना त्याच्या सोबतच ही एक्झाम्स होणार आहे असं दिसून येते साधारणपणे. IBPS POची देखील याच दरम्यान आहे. सर्व्हिस कंडिशन इथं तुम्हाला द्यायचं आहे की जे तुमचं इनिशियल पोस्टिंग असेल ना तिथं तुम्हाला मिनिमम 5 वर्षे तर काढावी लागतील. प्रोबेशन पिरियड हा ऑब्व्हियसली सगळीकडेच असतो, इव्हन बँकिंग सेक्टरमध्ये देखील असतो. बँकेमध्ये 1 इयर असतं, इथं आय थिंक 2 इयर असतं, इथं आय थिंक 1 इयर आहे. 1 इयरचा प्रोबेशन पिरियड आहे. बाकी यामध्ये गॅरंटी बॉन्ड मात्र तुम्हाला करावा लागेल, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट. हा जो गॅरंटी बॉन्ड आहे यामध्ये तुम्हाला मिनिमम 4 वर्षासाठी तुम्ही कंपनी सोडणार नाही याचा हा गॅरंटी बॉन्ड द्यावा लागतो. आणि जर तुम्ही 4 वर्षाच्या अगोदर सोडली, जर कंपनी सोडायचा डिसिजन घेतला काही कारणामुळे, तर तुम्हाला 1 वर्षाची ग्रोस सॅलरी पे करावी लागेल. 1 वर्षाची ग्रोस सॅलरी जी साधारणपणे 7 ते 8 लाखाच्या दरम्यान असणार आहे. ऑब्व्हियसली तुम्ही सोडणार कधी? ज्यावेळी जॉब सॅटिस्फॅक्शन असल्यामुळे, जॉबमुळे तर कोणी सोडणार नाही. ज्यावेळी तुम्ही UPSC किंवा MPSC मध्ये खूप चांगली पोस्ट मिळवाल त्याचवेळी तुम्ही सोडणार आहे. त्यानंतर बाकीचे प्रोबेशन पिरियडमध्ये जर तुम्ही रिझाईन केलं तरी देखील तुम्हाला तो जी काय बॉन्ड असेल त्याची रक्कम द्यावी लागेल. इन ॲडिशन टू 25,000 टुवर्ड्स पार्शल कॉस्ट ऑफ ट्रेनिंग. म्हणजे तुम्हाला थोडक्यात त्यांनी 4 वर्ष तुम्ही आमच्यासोबतच राहा मिनिमम ही कंडिशन घातलेली आहे. बट असं काही नाही की तुम्ही बॉन्ड ब्रेक करू शकता. खूप जर चांगली तुम्ही UPSC सपोज क्रॅक केली किंवा MPSC मध्ये क्लास 1 ऑफिसर झाला तर तुम्ही डेफिनेटली सोडू शकता. बट सॅलरी इथं भरपूर आहे. आता सॅलरी किती आहे इमॉल्युमेंट्स, तर ग्रोस इमॉल्युमेंट्स इथं सांगितले 60,000, पण 60,000 पेक्षाही जास्त तुम्हाला ऍक्च्युअली मिळतं. साधारणपणे 70-72 हजार पर मंथ सॅलरी तुम्हाला इथं मिळणार आहे.
आणि ही रिव्हिजन, द सॅलरी स्केल्स आर ड्यू फॉर रिव्हिजन ऑगस्ट 2000 पासूनचं ड्यू आहे. म्हणजे ही सॅलरी अजून रिवाइज होऊन खूप जास्त याच्यापेक्षा साधारणपणे 20 ते 25% अजून तुम्हाला वाढवून मिळू शकेल. एज्युकेशन क्वालिफिकेशन 30/9 म्हणजे 30 सप्टेंबर 2021 या तारखेपर्यंत अ कॅन्डिडेट मस्ट पजेस द मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएट or postgraduate in any discipline from a recognized university or equivalent qualification as recognized by the central government with at least, हे महत्वाचं आहे, with at least 60% marks in either of the degree examination. either of the degree examination म्हणजे either तुम्हाला ग्रॅज्युएशनला 60% ॲग्रिगेट पाहिजेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला पाहिजे. दोन्हीकडे तशी काही गरजेचं नाही आहे. हे जनरल कॅन्डिडेटसाठी झालं. आणि जे जनरल त्याचबरोबर ओबीसीला देखील सेमच आहे. आणि 55% हे तुमचं SC ST आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी यांच्यासाठी आहे. जनरल, ओबीसी आणि EWS यांना मात्र 60% आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट शुड पजेस सर्टिफिकेट इन प्रूफ ऑफ पासिंग द क्वालिफाईंग एक्झामिनेशन ॲज ऑन 13 सप्टेंबर. 30 सप्टेंबरपर्यंत तुमची डिग्री कंप्लीट असली पाहिजे. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत, म्हणजे त्याच्या अगोदरचं तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट असलं पाहिजे. प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट असेल तरी चालेल किंवा तुमचं मार्कलिस्ट जरी आलं असेल या तारखेच्या अगोदर फायनल मार्कलिस्ट तरी चालू शकेल. सो इथं त्यांनी मेन्शन देखील केलंय बघा, जे फायनल इयरला आहेत आपल्या ग्रॅज्युएशनच्या ते देखील अप्लाय करू शकतात. फक्त त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लिशन हे 30 सप्टेंबरच्या अगोदर असलं पाहिजे. त्याच्या अगोदर त्यांचं मार्कलिस्ट ऑनलाईन जरी डिक्लेअर झालं तरी चालू शकेल. आता महत्वाचा मुद्दा, पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे. हे जे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहेत ना, हे ॲग्रिगेट करायचे, सगळ्या वर्षाचे तुम्हाला ॲग्रिगेट करायचे. ओके, लास्ट इयरचं फक्त घ्यायचे नाहीत. आपल्या काही युनिव्हर्सिटीमध्ये लास्ट इयरला घेतलं जातं, जसं शिवाजी युनिव्हर्सिटी आहे. लास्ट इयर नाही, सगळ्या वर्षाचे टोटल मार्क्स तुम्हाला कन्सिडर करायचे आणि मॅक्सिमम डिवायडेड बाय मॅक्सिमम मार्क्स तुमचे, हा असं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे. एज क्रायटेरिया काय आहे तर मिनिमम 21 इयर, मिनिमम 21 सगळ्यांसाठी मिनिमम, आणि मॅक्सिमम हे 30 इयर्स आहे. ॲज ऑन ही आपली कट ऑफ डेट काय आहे, 1 एप्रिल 2021. 1 एप्रिल 2021 आहे. म्हणजेच हा तुमचा जन्म हा 2 एप्रिल 1991 आणि 1 एप्रिल 2000 याच्या दरम्यान असला पाहिजे. याच्या नंतर किंवा या 2 एप्रिल 1991च्या अगोदर नको आहे. पण रिलॅक्सेशन आहे हे जनरल EWS साठी आहे. रिलॅक्सेशन कसं आहे तर SC ST साठी 5 वर्षांनी, म्हणजे 30चं या ठिकाणी 35 होणार, म्हणजे 91 मधून तुम्ही 5 मायनस करा. त्यानंतर ओबीसी साठी 3 वर्षांनी रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 30चं 33 होणार. बाकी पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी 30चं 40 होणार. एक्स सर्व्हिसमॅन साठी 30चं 35 होणार. मॅक्सिमम फक्त वाढणार आहे, मिनिमम तेवढंच राहणार आहे 21. बाकीच्यांना देखील हे डिफेन्स सर्व्हिस पर्सनल डिसेबल्ड त्यांच्यासाठी 3 वर्ष, आणि कन्फर्म एम्प्लॉईज ऑफ पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनीज यांना 8 वर्षांनी रिलॅक्सेशन आहे. कन्फर्म एम्प्लॉईज ऑफ पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनीज GIC अँड ॲग्रिकल्चर कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड इन्क्लुडिंग, म्हणजे जर तुम्ही युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये असाल किंवा इव्हन न्यू इंडियामध्ये जरी असाल आणि कन्फर्म असाल असिस्टंट म्हणून जरी, तर तुम्हाला 8 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळू शकतं. बाकी हे डिटेल्स या ठिकाणी दिलेच आहेत रिलॅक्सेशनचे. बाकी पर्सन विथ डिसेबिलिटीमध्ये काय काय आहे तर सगळ्या गोष्टी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. त्या तुम्ही नोटिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये वाचू शकता. बाकी इथं स्क्राईब गाईडलाईन्स आहेत. आणि आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे EWS. सो जे EWS मध्ये येतात ना, त्यांनी EWS मधूनच अप्लाय करायचं आहे, लक्षात ठेवा. कारण EWS वाल्या अगोदर जनरलसाठी कम्पीट करतात. कुठली असू दे कॅटेगरी तुमची, ओबीसी असू दे, SC असू दे, ST असू दे किंवा EWS असू दे, सगळेजण अगोदर जनरलसाठी कम्पीट करतात. आणि जनरलचा जर कट ऑफ क्लिअर नाही झाला तर मग आपापल्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये कम्पीट करतात. म्हणजे EWSच्या जागा तुम्ही बघू नका, तर EWSच्या प्लस जनरलच्या जागा ह्या तुमच्यासाठी असणार आहेत. ओबीसी असल्यानं तुमचा फक्त ओबीसी जागा नाही बघायचं, तर ओबीसीच्या प्लस जनरलच्या जागा तुमच्यासाठी असणार आहे.
तर EWS सर्टिफिकेट तुमच्याजवळ असलं पाहिजे. EWSचा हा इथं क्रायटेरिया आहे. EWS सर्टिफिकेट हे क्लोजिंग डेट जी असते आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची त्याच्या अगोदरचं तुमच्याकडे असलं पाहिजे. जर तुम्ही EWS सर्टिफिकेट काढलं नसेल तर जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जा आणि लवकरात लवकर हे EWS सर्टिफिकेट काढून घ्या. आता सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे, तर फेज 1 म्हणजे आपली प्रिलिम आहे. प्रिलिमचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, सेम ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे जसे आपली बँकिंगची असते आणि सेम स्ट्रक्चर आहे. बँकिंगची प्रिलिम आणि ही प्रिलिम सेमच आहे. इंग्लिश, रिझनिंग, क्वांट 30-35-35 20 मिनिट 20 मिनिट 20 मिनिट आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी आहे. या ठिकाणी सेक्शनल कट ऑफ आहे आणि त्याचप्रमाणे ओव्हरऑल कट ऑफ देखील आहे. आणि सेक्शनल कट ऑफ इथं त्यांनी मेन्शन काय केलंय, मार्क्स टू बी डिसाइडेड बाय द कंपनी. मे बी या ठिकाणी मिनिमम इथं काहीतरी मार्क्स कंपनी डिसाईड करू शकेल. मे बी हा मिनिमम 14 असू शकेल किंवा कट ऑफ देखील ते फायनली कॉम्पिटिशन प्रमाणे लावू शकतात. बट मिनिमम तुम्ही कन्सिडर करून चला, तुम्हाला मिनिमम 14 मार्क्स मिळवायचे आहे. त्यानंतर येते आपली मेन्स एक्झामिनेशन. आता मेन्सला किती जण जाणार, तर इथं मेन्शन केलंय अप्रॉक्सिमेटली 15 टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज. म्हणजे 300 आहेत म्हणजे 15-45 जवळपास 4,500 मुलं ही मेन्सला जाणार आहेत. 4,500 मुलं. आता ह्या 4,500 मुलांना कुठली एक्झाम असणार आहे मेन्सची, कशी स्ट्रक्चर असणार आहे, तर इथं मेन्शन केले. ही देखील ऑब्जेक्टिव्ह आहे. रिझनिंग, इंग्लिश, जीके, क्वांटिटी ॲप्टिट्यूड. जीके फक्त या ठिकाणी वाढला. अगेन सेम बँकिंगचं स्ट्रक्चर. इथं 50 मॅक्सिमम मार्क्स सगळीकडे आहेत आणि टाइम मात्र 40-40 सगळीकडे 40-40 मिनिटाचा आहे. म्हणजे टाइम भरपूर आहे आणि थोडीशी डिफिकल्टी लेवल ही आपल्याला आर-आर-बी पीओ म्हणा किंवा इव्हन त्याच्यापेक्षाही इझी तुम्हाला सापडून जाईल इथं. यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होईल. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे जसं आपला IBPS पीओ, SBI पीओला होतं तसंच ही टायपिंग असतं ॲक्च्युअली करायचं तुम्हाला. टोटल 30 मार्क्स आहेत यामध्ये आणि यामध्ये देखील 2 पार्ट आहेत. एक लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग. 20 नी 10 टोटल 30 आहे. सब्जेक्ट ईझी असतात, यासाठी वेगळं प्रिपरेशन करण्याची गरज नसते. ईझी असतात, फक्त तुमचा ग्रामॅटिकल मिस्टेक्स तुम्हाला आणि स्पेलिंग मिस्टेक्स अवॉइड करायचे असतात. सो इथं मिनिमम मार्क्स मात्र इथं मेन्शन केलेले आहेत. मिनिमम किती मिळवायचे आहेत? 15 मिळवायचे आहेत सगळ्यांसाठी आणि बाकीच्यांसाठी 13.5 SC, ST आणि PWD साठी यांच्यासाठी आहेत. बाकी 15 हे OBC, EWS आणि जनरलसाठी आहेत. सो स्ट्रक्चर कळलं. त्यानंतर तुमच्या इंटरव्ह्यू होणार आणि इंटरव्ह्यू नंतरच फायनल सिलेक्शन होणार. रॉंग आन्सर असेल तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग जसं आपल्याला बँकिंग एक्झामला असतं तसंच आहे. फेज 3 मध्ये तुमचा इंटरव्ह्यू होणार. जे मेन्सला क्वालिफाय होतील तेच इंटरव्ह्यूला जातील. तर हे जे वेटेज आहे इंटरव्ह्यूचं आणि आपल्या रिटर्नचं हे 75-25 म्हणजे तुमचे जे मार्क्स मिळणार आहेत 200 पैकी ते 75% आउट ऑफ 75 कन्वर्ट केले जातील आणि आउट ऑफ 25 जेवढे तुम्हाला इंटरव्ह्यूला मिळतील ते त्यामध्ये ॲड केले जातील. थोडक्यात इथं दिसून येते की इंटरव्ह्यूचं वेटेज या ठिकाणी जास्त आहे. IBPS पीओ किंवा SBI पीओ यामध्ये थोडं 80-20 असा रेशिओ असतो. इथं मात्र 75-25 म्हणजे मोठा रेशिओ आहे. सो फायनल सिलेक्शन जे आहे ते तुमचं मेन्सचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स यावर होणार आहे. बाकी स्ट्रक्चर कळल्यानंतर बाकी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, बायोमेट्रिक वगैरे जे सगळं असतं IBPS फॉलो करतं ते सगळंच इथं आपलं होणार आहे. सोशल डिस्टन्सिंग मोड वगैरे वगैरे सगळं जे IBPS आतापर्यंत फॉलो करतं तेच हे या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स आहेत. ओके, रेग्युलरच इन्स्ट्रक्शन्स आहेत जे सगळ्या पब्लिक सेक्टर बँकांचे जे इन्स्ट्रक्शन्स असतात तेच आहेत. ओके, ॲप्लिकेशन फी सगळ्यात इम्पॉर्टंट. ॲप्लिकेशन फी किती आहे? तर सगळ्यांसाठी 750 आहे आणि SC, ST पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी ₹100 आहे. एक्झाम सेंटर चेक करा. कोल्हापूरला प्रिलिमचं स्ट्रक्चर एक्झाम सेंटर आहेच. मेन्सला मात्र तुम्हाला कंपल्सरी पुणे किंवा मुंबईला जावं लागणार. तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टप्रमाणे चेक करू शकता. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग ऑनलाईन असणार आहे. त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे काय तुम्ही अप्लाय करा, न अप्लाय करा, काय फरक नाही पडत. हाऊ टू अप्लाय? रेग्युलर जसं आपण IBPSला अप्लाय करतो तसंच अप्लाय करायचं आहे.
डिक्लेरेशन, सिग्नेचर वगैरे सगळं आहे आणि डिक्लेरेशन इथं हे मेन्शन केलेलं आहे. डिक्लेरेशन दरवेळी मुलं चुकवतात. हे तुम्ही ब्ल्यू इंकने किंवा ब्लॅक इंक कशाने देखील चालेल. कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं नाही आहे. तुम्हाला हे हँड रिटन डिक्लेरेशन स्वतः लिहून त्याचा फोटो काढून अपलोड करायचा आहे. बाकी रजिस्ट्रेशन प्रोसेस सेम आहे, जशी IBPSला आहे तशी आहे. ओके, सो आय थिंक सगळे पॉईंट्स कव्हर झालेले आहेत. लेफ्ट थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन सगळं रेग्युलर जसं असतं तसंच इथं आहे. ओके, सो नो चेंजेस. ॲप्लिकेशन करण्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. ओके, आता स्पेशल इन्स्ट्रक्शन्स फॉर SC, ST, OBC, पर्सन विथ डिसेबिलिटी अँड EWS कॅन्डिडेट. आता मगाशी मी सांगितलेच आहेत, EWS सर्टिफिकेट तुमच्याजवळ क्लोजिंग डेटच्या अगोदर असलं पाहिजे. OBC सर्टिफिकेट हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. जर तुमच्याजवळ नसेल तर जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जा, त्यांना सांगा की मला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये EWS सर्टिफिकेट किंवा तुमचं OBC सर्टिफिकेट पाहिजे. ते तुम्हाला डॉक्युमेंट कुठले पाहिजेत लागतील ते सांगतील, ते डॉक्युमेंट प्रोड्यूस करा आणि सर्टिफिकेट मिळवा. EWS सर्टिफिकेट क्लोजिंग डेटच्या अगोदर पाहिजे आणि जे आपलं OBC सर्टिफिकेट आहे ते तुम्ही 2000 म्हणजे इथून पुढं कधीही काढू शकता. कधीपर्यंत म्हणजे 31 मार्चच्या अगोदरचं पाहिजे. ऑब्व्हियसली 31 मार्च 2022च्या अगोदर तुम्ही कधीही OBC सर्टिफिकेट काढू शकता, बट इट इज रिकमेंडेड टू गेट इट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. ठीक आहे, सो दॅट्स इट. दॅट्स ऑल फॉर टुडे. आता फक्त एक महत्त्वाचा पॉईंट राहिला कव्हर करायचा. अप्लाय करायचं की नाही, कोणी अप्लाय केलं पाहिजे. ओके, आता वॅकन्सीज किती आहेत? 300 वॅकन्सीज आहेत. मेन्सला किती जण जाणार? 4500 जाणार. ओके, आता 4500 मध्ये तुम्ही असणार का? तर हा प्रश्न अगोदर तुम्ही स्वतःला विचारा. उगाच अप्लाय करायचंय म्हणून तुम्ही अप्लाय करू नका. ओके, ॲज अ प्रॅक्टिस म्हणून जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर नका करू तसं. त्याच्यापेक्षा काय करा, ॲज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्ही जे SC ST कॅटेगरी आहे किंवा SC ST कॅटेगरी आहे त्यामधून अप्लाय करा, म्हणजे तुमची फी कमी पडेल. अदरवाईज ₹750 जर तुमच्याजवळ असतील, जर तुम्हाला खर्च करायचे असतील तर तुम्ही ऑब्व्हियसली जनरल कॅटेगरीमधून अप्लाय करू शकता. पण जर तुम्हाला वाटत असेल की मी 4500 मुलांच्या मध्ये मेन्सला जाऊ शकतो तरच तुम्ही अप्लाय करा. 4500 म्हणजे बघा किती, बघा IBPS POच्या वॅकन्सीज असतात साधारणपणे 4 ते 6000. म्हणजे जर तुम्हाला गॅरंटी असेल की मी IBPS PO बनू शकतो यावर्षी, तर तुम्हाला डेफिनेटली इथं खूप चांगला चान्स आहे. किंवा SBI PO तुम्ही बनू शकता, किंवा ज्या आपल्या स्टेट वाईज वॅकन्सीज आहेत SBI क्लर्क असेल त्या जर त्याच्यामध्ये जाण्याची तुम्हाला जर 100% गॅरंटी असेल तर तुम्ही बिंदास अप्लाय करा. पण जर तुम्हाला प्रिलिमच क्रॅक करण्याची गॅरंटी नसेल तर इट इज नॉट रिकमेंडेड. अप्लाय करायचंच असेल तर तुम्ही SC ST कॅटेगरीमधून अप्लाय करू शकता. बाकी पैसे जास्त झाले असेल तर तुम्ही तुमच्या जनरल OBC किंवा EWS सर्टिफिकेटमधून अप्लाय करू शकता. सो अप्लाय करताना विचार करा. प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्ही डेफिनेटली अप्लाय केलं पाहिजे, पण कुठल्या कॅटेगरीमधून अप्लाय करायचं हे तुम्ही डिसाईड करा. नंतर काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही म्हणाल की आत्ता मी कॅटेगरीमधून SC ST मधून अप्लाय केलं, नंतर काय प्रॉब्लेम येईल का? तुम्ही जर फायनल सिलेक्शन इंटरव्ह्यूला गेला ना तर प्रॉब्लेम येणार, पण इंटरव्ह्यूला जाणारच नाही हे जर तुम्हाला माहीत असेल, कशाला तुम्ही टेन्शन घेताय? इंटरव्ह्यूला किती जण जाणार आहेत? 300 गुणिले 4 म्हणजे 1200 मुलं फक्त इंटरव्ह्यूला जातील. सो 1200 म्हणजे टॉप 1000 मध्ये तुमचा रँक येणार आहे इंडियामध्ये. सो विचार करा, ह्याला अप्लाय करणारी कोण मुलं असणार आहेत? जी बँकेमध्ये कंटाळली आहेत, SBI POचा जॉब करून कंटाळलेली आहेत, जी IBPS POचा जॉब करून कंटाळलेले आहेत, किंवा आत्ता जस्ट जी जॉईन झालेले आहेत, ज्यांचा ऑलरेडी खूप स्कोर चांगला आहे आणि त्यांना स्विच मारायचा आहे इन्शुरन्सला. इन्शुरन्स जॉब सगळ्यात सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जॉब सॅटिस्फॅक्शन भरपूर आहे. त्यामुळे अशा मुलांशी तुम्हाला कम्पीट करायचं आहे. पण त्या मुलांचं कसं असणार, ते आउट ऑफ रोल झालेली असणार. त्यामुळे तुम्ही अजिबात असं स्वतःला डाऊन फील करू नका. त्यांना तुम्ही डेफिनेटली कम्पीट करू शकता. पण अगोदर तुम्ही विचार करा, ह्या वर्षी ज्या प्रिलिम झाल्यात त्या जर सगळ्या तुमच्या क्रॅक होत असतील, एवढा तुम्हाला फुल गॅरंटी असेल, बिंदास तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधून अप्लाय करा. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. थँक यू.